मी जे वैभववर रागावलो की तो का नाही उभा राहिला ह्यावेळेस, हे मला निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळालं की वैभव खरंच बरोबर होता. म्हणजे मी त्याला ढाण्या वाघ एवढ्यासाठीच म्हणतो की शिकारीला कधी झेप घ्यायची आणि कधी मागं सरकायचं हे त्याला बरोबर कळालं. आणि तो थोडा मागं सरकला. आता ज्याला असं वाटलं की आमदारकीची शिकार त्याला मिळाली, हा त्याचा आनंद किती दिवस ठेवायचा हा गोष्ट वेगळी आहे. 29ला पाहू आपण काय करायचं ते. आणि वैभव वरचं सभागृह नाही, खालच्या सभागृहात जायचं, कुस्ती खेळूनच जायचं आणि ती विधानसभेची. तिथं कुठे कॉम्प्रोमाइज नाही. ह्यावेळेस तू चुकलास. म्हणजे मला अजून माझं थोडं आरोग्य सांभाळावं लागेल, कारण तुझ्या प्रचाराची सुरुवात मलाच येऊन करावं लागेल. कारण काय होतं कधी कधी की एखाद्या माणसाविषयी आपल्याला खूप बोलावं वाटतं आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला शब्द सुचत नाहीत. या माणसाने एवढा त्रास भोगला आहे, म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे, तरी पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी यांच्यावर काही संस्कार करायचे, आम्ही संस्कार करायचे आमची लायकी नाही, त्याच्यात ते उपजत आहे. आणि असा माणूस खरं म्हणजे मुंबई ठिकाणी असला असता तर 20 वर्ष अगोदरच आमदार झाला असता. 20 वर्ष अगोदर. पण तुमच्या सगळ्यांची ही जिम्मेदारी आहे की एक चांगला माणूस, तुमच्या समस्या मांडणारा हा पाठवलं पाहिजे.